घेतलेला आहे फ्लावर, कांदा पात आणि पुदिना पण घेतलेला आहे त्या भाजीवाल्याकडून. शेंगाची भाजी सुद्धा शिजलेली आहे. दुपारी मी जात असते किंवा सकाळी जात असते. आता फक्त 2च भाकरी बनवणार आहे. या 1.25 लाख का लॅपटॉप ले लिया पप्पा ने तुम्हारे लिए. बंद कर कहीं का एवढं कशाला पाणी प्यायचं बा. घेतली औषधं. चल आम्ही आता जेवण करत आहे. मी आणि दादीचं बसणार आहे. कोंबडीचा डबा भरलेला आहे. सूर्यनारायण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळ सकाळी मी पीठ मळत आहे आणि इथं मिक्स भाजी शिजायला ठेवलेली आहे. परवा दिवशी मोडणीमच्या बाजूत आणलेलं तांदूळचा, चंदन बटवा, मेथी अशी मिक्स भाजी मी बनवलेली आहे. आणि आता पीठ मळते, त्याच्यात तुळशी मातेला जल अर्पण करते आणि नंतर मग टेरेसवर जाते व्यायामाला. आता तुळशी मातेला जल अर्पण करते. मी आता टेरेसवरती चाललेली आहे. एक भाजी माझी शिजलेली आहे, दुसरी भाजी भेंडी मी टेरेसवरून आल्यानंतर बनवते आणि चपाती सुद्धा टेरेसवरून आल्यानंतर बनवते. चला, 2 दिवस टेरेसवर आले नाही तर भांड पूर्ण कोरडं पडलेलं आहे. सूर्यनारायणची तीव्रता वाढायच्या अगोदर पटपट व्यायाम करून घेते. व्यायाम झालेला आहे. आता घरी निघते आणि उरलेला स्वयंपाक पटकन बनवते. कोंड्याची देवपूजा करत आहेत. हे घ्या कोंड्याची हॅलो. चला आता फोंडीचा डबा भरलेला आहे. 2 लिटर दे दिया. ठीक आहे, हे घ्या डब्बा. उशीर झाला, किती 10 वाजून गेले. रोज रोज फोंडीची आप जल्दी जाते क्यों नहीं. मी का घेऊन जाऊ, ते आजारी आहे, त्याला घेऊन जा. आई घेऊन जाईल. आम्ही आता जेवण करत आहे. मी आणि दादू इथे बसणार आहे. मना बेडवरती बसणार आहे. म्हणा मी पण तिथेच बसणार आहे. नको नको, मना आजार आहे रे बळा. तिथे नाही, तू टेबल अड्डे में. अच्छा, पिक्चर बघत. थोड़े दिन में ही हमें हमारा गेमिंग रूम भी मिल जाएगा. रूम? हाँ. कसं काय रे तुला सुसमे जायचं काय राहील तिकडं. अरे तुझ्यावर डिपेंड आहे बाळा. अभी बताया ना तुमको मेरा वो सौदा. हाँ, तुमको सौदा मंजुरी नाहीये. मला माझं काय नाही रे, पप्पांवरती सगळं. काय नाही, पप्पाने तू एकसारखेच आहेत. काय नाही, पप्पांना विचारलं तर पप्पा म्हणे आईला विचार, तुला विचारलं तर म्हणे पप्पांना विचार. चल, मनाला तिकडं देऊन ताट. मना आजारी आहे म्हणून मला म्हणलं तिथंच बस आणि जेवण कर. तर तुम्ही पण या जेवण करायला. स्वादिष्ट भोजन झालेलं आहे आमचं आणि मी आता भांडी घासायला सुरुवात केलेली आहे. जेवण झाल्यानंतर मी थोडा वेळ फोन घेऊन बसत असते, पण आज पटकन सुरुवात केली आहे कामाला, कारण मनाला दवाखान्यामध्ये घेऊन जायचं आहे. किचन ओटा सुद्धा मी स्वच्छ केलेला आहे आणि या इथं दूध सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. आता मनाला दवाखान्यात घेऊन जाते, कारण त्याला खूप ताप आलेला आहे. ए रजा, उठ उठ बाळा, उठ, शर्ट घाल, जाऊया दवाखान्यात. उठ पटकन, 12 वाजलेत, उठ. इथं वरती आहे दवाखाना, तिथं घेऊन चाललेली आहे मनाला. आराम से अच्छा. अच्छा दादा, 3 दिवसाचे औषध द्या. 433. चल, पोचले आहोत घरी. मनावरती गेलेला आहे आणि मी थोडंसं झाडांना बघते. 2 दिवस झाडांना पाणी मिळालं नाही तर झाडं सुकलेली आहेत. पाणी आणून घालते झाडांना. चला, पाणी घेऊन येते आणि झाडांना घालते अगोदर, नंतर मग राहिलेली कामं करते. तशी तर कामं झालेली आहेत. किचन ओटा आणि भांडी साफ करणे पहिलं काम आहे. ते काम झालं ना असं वाटतं की सगळे काम झालेले आहेत. बाबू, औषधं खा. बाटलीच भरून घेतो.
चला झाडांना पाणी घालून येते. अच्छा बेबी. झाडांना पाणी घालून झालेलं आहे. चला आता हे काम झालेलं आहे. एवढं कशाला पाणी प्यायचं बाळा? हा आता उलटी यायलंय म्हणतोय. अच्छा उलटी सारखं होतंय. बापरे दम लागतो अक्षरशः खालून वरती येईपर्यंत. दादू झाडू मारत आहे. आज कॉलेजला काय नाही गेला? मेरी मर्जी. बघू बंकर काही का. हाँ सारखा बंक करतो कॉलेज. ये कपड़े उचलाचे थे ना रजा, फिर झाड़ू लगाने का. ऐसे कैसे काम करता है तू? दुपारचे 2 वाजलेले आहेत आता. म्हणाले विचारते काय खातोय का तो. दुपारच्या गोळ्या औषध वगैरे असतील तर. उठ बाबू उठ उठ जेवण कर, औषधं खा. उठ. बरं वाटतं ना आता? उठ. मनाचं मला खूप टेन्शन होतं. तो आजारी पडला की मला टेन्शन येतं, कारण लहान असताना तो खूप आजारी पडायचा आणि आत्ताही महिन्यातून दुसरी वेळ आजारी पडायची. तो आजारी असताना मला अक्षरशः करमतच नाहीये. काय करे. मुलं आपले कसे ठणठणीत असेल तर आईला बरं वाटत असतं. तसेच माझी अवस्था झालेली आहे. मला करमत नाही. दोघांपैकी कोण जरी आजारी असेल ना तर करमत नाही. मजा येत नाही ना. ते काही बडबड करत नाही किंवा मी त्यांना काही बोलत नाही, त्याच्याशिवाय मजा येत नाही. फटके देऊ. बंद कर गेम बंद कर. मशीनला कपडे लावलेले आहेत. मी थोडा वेळ आराम करते. सायंकाळचे 5:30 वाजलेले आहेत आता. दुपारी थोडा वेळ मी आराम केला, त्याच्यानंतर उरलेली कामं केली आणि आता इथं मी गुळाचा चहा बनवत आहे. एका साईडला शेंगदाणे भाजत आहे. शेंगदाणे सुद्धा खरपूस भाजलेले आहेत. आता गॅस बंद करून टाकते आणि चहा उकळल्यानंतर चहा देते सगळ्यांना. म्हणजे मी, दादू आणि मनाचा ताप थोडासा कमी झालेला आहे. दवाखान्यातून आल्यापासून तो झोपूनच आहे. त्याला उठ म्हणलं दुपारी जेवण कर, नाही उठला तो. तर आता चहा आणि बिस्किट देते. चहा तयार झालेला आहे. बरं वाटतंय का? चेहरा कसला झालाय माझ्या लेकराचा. गोज एक खातोय. चुरमुरे किती वाटे खाल्ले? 1 बाजारातून आणलेली. जिबेला टेस्ट नाही का? डेंगू झालाय याला परत. हे तरी शुभ बोल मूर्खा. डेंगू हा ते आजारी असल्यानंतर असं ताप आला ना 2 दिवस बळा घे. मस्त. चहा पिऊन झालेला आहे आमचा. दादूला कपडे धुवायचं काम दिलेलं. धुतले व्यवस्थित. जी इथं मी शेवग्याची शेंग शिजायला ठेवलेली आहे. मी आज स्वयंपाकाला लवकर सुरुवात केलेली आहे संध्याकाळच्या, कारण आज सोमवार आहे. मला मंदिरात जायचं आहे. महादेवाच्या आरती असते. दुपारी मी जात असते किंवा सकाळी जात असते. आज वेळ मिळाला नाही मला. तर हळदी कुंकू पण आहे 1-2 ठिकाणी. म्हणलं नंतर वेळ मिळणार नाही, यायला उशीर होईल, म्हणून मी स्वयंपाकाला लवकर सुरुवात केलेली आहे. आता शेवग्याची शेंग शिजेल, त्यानंतर मी भाकरी बनवते. मी आता भाकरी बनवत आहे. 4-5 चपात्या आहेत सकाळच्या. आता फक्त 2च भाकरी बनवणार आहे आणि मंदिरात जाते पटकन आवरून. दादू तोपर्यंत दिवा लावेल देवाच्या समोर. लगाले बेटा, भगवान की पूजा अर्चना करू. मी तयार झालेली आहे. आता मंदिरात जाते अगोदर आणि नंतर मग हळदी कुंकाला जाऊन येते. दादू राम रक्षा स्तोत्र बोलत आहे. म्हणा अभ्यास करत आहे. मी जाऊन येते पटकन. आरती सुरू झालेली आहे महादेवाची. चाललेले होते. जाते वेळेस भाजी दिसली मला, फ्रेश दिसली, घेतलेली आहे. इथे एवढी भाजी घेतलेली आहे. मुळा घेतलेला आहे, फ्लावर, कांदा पात आणि पुदिना पण घेतलेला आहे त्या भाजीवाल्याकडून. मी
मंदिरातून आणि हळदी कुंकावरून जाऊन आलेली आहे. आता आम्ही जेवण करतो. फुनांची वाट पाहत आहे, ते आल्यानंतर जेवण करतो. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.